वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत फिदर स्टिचिंगमधला अजून एक प्रकार. यासाठी लागणार आहे हा सिल्क थ्रेड, त्यानंतर निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीझर. आता यामध्ये मी सर्वात पहिले या पद्धतीने एक लीफचा आकार असल्यासारखा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि यांना नावं दिलेली आहेत. इथे यस म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, इथे 1, 2 आणि हा 3 भाग, 1, 2 आणि 3 या भागाला असे नावं दिलेले आहेत. आणि याचा सिक्वेन्स राहणार आहे. पहिल्यांदा आपण स्टार्टिंग पासून म्हणजे स्टार्टिंग पॉईंट, त्यानंतर 2 वरती जाणार, 2 वरून 3 वरती जाणार, 3 वरून पुन्हा रिव्हर्स 1 वरती येणार, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉईंट वरती येणार. चला आता मी तुम्हाला दाखवते. स्टार्टिंग पॉईंटवरती निडलचं टोक टाकून खालचा दोरा वरती घ्यायचा. यानंतर सेकंडवर जायचं, सेकंडवरून थर्डवरती जायचं, थर्डवरून वापस यायचं 1 वरती, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉईंटवरती, पुन्हा स्टार्टिंग पॉईंटवरून. हे बघा, हे इथे 1च्या इथे ॲटोमॅटिक लॉक झालं. हे असं ॲटोमॅटिक याच्यामध्ये लॉक होतं. पुन्हा सेकंडवरती, सेकंडवरून पुन्हा थर्डवरती, थर्डवरून पुन्हा रिव्हर्स. हे बघा इथे पण लॉक झालं. या इथे पण, इथून पुन्हा 1 वरती, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉईंटवरती. हा दोरा अगदी सैल सोडायचा, बिलकुलही याला ओढायचं नाही. जास्त ओढलं तर दोरा तुटण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे अगदी सैल सोडून दोरा हळूवारपणे करायचं. 3 वरती, 3 वरून पुन्हा रिव्हर्स, ही फिदर पण जेव्हा आपण एखादी एम्ब्रॉयडरी वगैरे करत असतो तेव्हा खूप सुंदर दिसते ही सुद्धा. जी लाईन ड्रॉ केलेली आहे अगदी त्या लाईनवरती बरोबर करत राहायचं, म्हणजे फिनिशिंग आपोआप सुंदर येत राहते. मला सुद्धा फार दिवस येतच नव्हतं हे फिदर स्टिचिंग. यामध्ये दोरा खूप तुटायचा माझा, पण जशी मी प्रॅक्टिस केली त्यानंतर हे खूप सुंदर पद्धतीने दिसायला लागलं, म्हणजे यायला लागलं. सॉरी.
या पद्धतीने असं सुंदरसं एक डिझाईन तयार होतं. खूप सुंदर दिसतं हे जेव्हा आपण त्याला याच्यामध्ये यूज करतो. जेव्हा एम्ब्रॉयडरी वगैरे करायची असते तेव्हा जेव्हा आपण यूज करतो तेव्हा खूप सुंदर दिसतं हे डिझाईन. त्याला एक फक्त छानवाली आपण एक आउटलाईन करून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशी दिसते ते. हे इतक्या सुंदर पद्धतीनं दिसतं. थँक्यू फॉर वॉचिंग.